कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। संत कवी महिपती महाराज रचित भक्त विजय या ग्रंथातील दुसरी गोष्ट आज आपण पाहणार आहोत। जयदेव स्वामी या कथेमध्ये संत कवी महिपती महाराजांनी भगवान व्यासांचा असलेला अवतार जयदेव स्वामींचं चरित्र थोडक्यात वर्णिलेलं आहे। जगन्नाथ नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या पोटी व्यासांनी अवतार घेतला। त्याचे नाव जयदेव असे ठेविले। त्याला विद्याभ्यास शिकवून सर्व शास्त्रांमध्ये निपुण केला। नंतर त्याचे मौजीबंधन केले। पुढे त्याने गीत गोविंद नावाचा एक ग्रंथ केला। तो लोकांस फारच आवडला। लोक त्याचा पाठ करू लागले। असे त्या नगरातील सात्विक नावाच्या राजाने पाहून आपणही एक ग्रंथ तयार करून त्याचा सर्व लोकांस पाठ करावयास सांगू लागला। परंतु तो ग्रंथ त्यास न आवडून राजास म्हणाले, तूच त्याचे पठन कर। तू मनात गर्व धरून जयदेवांची निंदा करावी या हेतूने हा ग्रंथ केलास। तो आम्हास मानवत नाही। असे ऐकताच राजा म्हणाला, तर मग जयदेवाचा व माझा असे दोन्ही ग्रंथ जगन्नाथाचे देवळात ठेवून बाहेरून कुलपे लावावी। ज्याचा ग्रंथ देवास पसंत पडेल तो देवळात ठेवील आणि ज्याचा नापसंत होईल तो बाहेर फेकून देईल। ती गोष्ट सर्व लोकांस मान्य होऊन दोन्ही ग्रंथ देवळात टाकून दरवाजे बंद केले। सकाळी येऊन पाहतात तो राजाचा ग्रंथ बाहेर पडलेला आहे व जयदेवाचा आत आहे असे दृष्टीस पडले। तेव्हा राजाला आपला अपमान झालेला सहन न होऊन देवास म्हणाला, देवा, तो माझा अव्हेर का केलास? मी आता तुझ्या पायाजवळ जीव देईन। असा राजाचा निश्चय पाहून देवाने त्याची समजूत घालून त्यातील 24 श्लोक काढून जयदेवाचे ग्रंथात घातले। असे पाहताच राजाचे समाधान होऊन राजा नमस्कार करून जाता झाला। त्याच नगरात एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत असे। त्याला एक सर्वगुण संपन्न अशी पद्मावती नावाची कन्या होती। तिला मागण्याकरिता देशोदेशींचे लोक येऊ लागले। त्यांना तिचा बाप म्हणाला, मी ही कन्या जगन्नाथास अर्पण केली आहे। त्याच रात्री देव ब्राह्मणाचे स्वप्नात जाऊन म्हणाले, मी बौद्ध अवतार धारण केला आहे, तरी जयदेव हा माझा अंश आहे, त्याला तू आपली कन्या अर्पण करावी। असे त्या ब्राह्मणाने स्वप्न पाहताच सुमुहूर्त पाहून आपली कन्या जयदेवास अर्पण करून लग्न सोहळा मोठ्या थाटाने केला। नंतर जयदेव हरिकीर्तन करू लागला। अशी त्याची प्रख्याती एका दूर देशाच्या सावकाराने ऐकून जयदेवाचे भेटीस आला व आपल्या घरी घेऊन गेला। तेथे 1 महिना राहून हरिकीर्तन करून अज्ञानी जनास भक्तीस लाविले। 1 महिन्यानंतर जयदेव सावकाराशी घरी जाण्याबद्दल आज्ञा मागू लागला। तेव्हा सावकाराने वस्त्रालंकारांनी एक रथ भरून बरोबर एक सेवक देऊन त्याची पाठवणी केली। जयदेव रथात बसून अर्ध्या वाटेत आल्यावर सेवकास मागे पाठवून दिले। नंतर 2 चोर समोर येऊन उभे राहिले। त्यास जयदेव म्हणाला, तुमची काय इच्छा आहे? चोर म्हणाले, आम्हास वस्त्रालंकार द्यावे। जयदेव सर्व वस्त्रालंकार त्यास देऊन चालता झाला। चोरांनी पुन्हा विचार केला की जर याला जिवंत सोडला तर हा सावकारास सांगून आम्हास शिक्षा करवी, तरी याचे हातपाय तोडून टाकावे। असा विचार करून त्याचे दोन्ही हातपाय तोडून त्यास पेवात लोटून दिले। तेथेच तो विष्णू भजन करीत आनंदाने राहिला। त्याच दिवशी क्रौंच नावाचा एक राजा शिकारी करिता फिरत तेथे आला। त्याने जयदेवास पाहताच नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, तुमची अशी अवस्था का बरे झाली? जयदेव म्हणाला, मी जन्मापासून असाच आहे। राजाने हे ऐकताच त्याला रथावर बसवून आपल्या घरी नेला व त्याची सेवा चाकरी करण्याकरिता सेवक ठेवले
व त्याचा उपदेश घेऊन म्हणाला, महाराज मला काहीतरी आज्ञा द्यावी. जयदेव म्हणाला, आपण संत सेवा करावी. त्या दिवसापासून जे कोणी संत येतील त्यांची पूजा करून इच्छित हेतू पूर्ण करीत असे. ही बातमी त्या चोरास कळली. तेव्हा त्यांनी विचार केला की आपणही संत होऊन जावे. नंतर ते दोघे त्या राजाकडे गेले, पण जयदेव तेथे आहे हे त्यांना माहीत नव्हते. जयदेवाने चोरास पाहताच सिंहासनावरून खाली उतरून आलिंगन दिले व राजाकडून त्यांची चांगली व्यवस्था ठेवून इच्छा पूर्ण करविली. पुढे काही दिवसांनी ते जाण्यास निघाले तेव्हा राजाने त्यांना 2 रथ द्रव्याने भरून दिले व बरोबर सेवक देऊन रवानगी केली. अर्ध्या वाटेत आल्यावर सेवक चोरास म्हणाला, सर्व संतांपेक्षा आपल्यावर स्वामींची कृपा जास्त होती. याचे कारण काय? संत रूपी चोर म्हणाले, आम्ही पूर्वी एका दुष्ट राजाकडे होतो. त्या ठिकाणी हे स्वामी प्रधान होते व आम्ही सेवक होतो. तेथे या प्रधानाच्या हातून अपराध घडल्यामुळे राजाने त्यास ठार मारण्याकरिता आम्हास आज्ञा दिली. तेव्हा आम्ही त्यांना अरण्यात नेऊन हातपाय तोडून पेवात टाकून दिले. नंतर घरी जाऊन साखरी सोडून देऊन विष्णू भक्ती करू लागलो. असे बोलत आहेत तोच पृथ्वी कंपायमान होऊन दुभंग झाली व रथासहित ते चोर आत नाहीसे झाले. असे त्या सेवकांनी पाहताच त्यास आश्चर्य वाटून नगरात येऊन सर्व हकीकत सांगते झाले. ती ऐकताच जयदेवास दुःख वाटून देवाचा धावा करून म्हणाला, देवा, माझे शत्रूस अधोगतीस का पाठविले? अशी करुणा ऐकून देव प्रसन्न होऊन जयदेवाचे हातपाय देता झाला. असा चमत्कार राजाने पाहताच जयदेवास प्रश्न केला. तेव्हा जयदेवाने सर्व हकीकत सांगितली. नंतर राजाने सेवक पाठवून पद्मावतीस बोलावून आणवले व आपल्या राणीस तिची सेवा करावयास सांगितले. एके दिवशी काही स्त्रिया बसल्या असता राणीचा भाऊ मरण पावला व त्याची बायको सती जात आहे अशी बातमी दूत घेऊन आला. ते ऐकून सर्वजणी रडू लागल्या. पण पद्मावती हसून म्हणाली, तुम्ही रडता का? भ्रतार मेल्यावर मागून सती जाणे यात काय अर्थ? पतीचे मरण ऐकताच प्राण जाणे याला सती जाणे म्हणतात. हे बोलणे राणीने ध्यानात ठेवून प्रधानास म्हणाली, तुम्ही जयदेव मरण पावला अशी बातमी नगरात पाठवावी. पुढे काही दिवसांनी राजा जयदेवास बरोबर घेऊन शिकारीस गेला. तेव्हा प्रधानाने सेवकाबरोबर जयदेव मेल्याची बातमी नगरात पाठविली. ती राणीने ऐकून राणी रडत पद्मावतीला म्हणाली, बाई, आपल्या नवऱ्यास वाघाने मारले. असे ऐकताच पद्मावतीने प्राण सोडला. संध्याकाळी सर्व घरी आल्यावर पाहतात तो हा अनर्थ झाला आहे. राजाने प्रधानाकडून चौकशी करविता सर्व हकीकत कळली. तेव्हा राजास राग येऊन मनात म्हणाला, जर बायकोला मारावी तर स्त्री हत्या होते, तर आपणच अग्निकाष्ठ सेवन करावे. असा विचार करून जयदेवाची आज्ञा घ्यावयास गेला. तेव्हा जयदेव म्हणाला, तुम्ही प्राण देऊ नका. असे सांगून कीर्तनास आरंभ केला. तेव्हा देव जयदेवास भेटले व पद्मावतीस सावध केले. तेव्हापासून सर्वजण जयदेवाचे चरित्र गाऊ लागले. या ठिकाणी भक्तविजय ग्रंथातील दुसरी कथा पूर्ण होते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.